नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बृहन्मुंबई महानगरपालिका व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटर मध्ये आपले खूप खूप स्वागत। कोविड-19च्या या सद्यस्थितीत आपल्या शाळा बंद असल्या तरी आपले ऑनलाईन शिक्षण चालूच आहे आणि गेले वर्षभर आपण हा ऑनलाईन अभ्यास करत आहोत। त्यासाठी आपली शिक्षणाची गती कमी होऊ नये म्हणून बृहन्मुंबई महानगरपालिका व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरच्या माध्यमातून काही व्हिडिओंची निर्मिती करण्यात आलेली आहे। मी निलिमा कदम, आपली व्हर्च्युअल शिक्षिका। आजचा घटक आपण बघणार आहोत। इयत्ता 7वी सामान्य विज्ञान, ध्वनीची निर्मिती, साऊंड, प्रोडक्शन ऑफ साऊंड। ध्वनी म्हणजे काय याबाबत आपण मागील इयत्तांमध्ये अभ्यास केलेला आहे। या ठिकाणी तुम्हाला एक आवाज ऐकू येईल। हा आवाज कसला आहे हा तुम्ही ओळखू शकाल का? पुन्हा ऐका। कसला बरा आवाज आहे हा? आणि हा आवाज ऐका आता। हा आवाज कसला आहे बरं? बरोबर, आपली घंटा, देवळातली घंटा किंवा शाळेची घंटा। आणि हा आवाज ऐका, रेडिओचा आवाज। शास्त्रीय भाषेमध्ये या आवाजाला आपण ध्वनी असं म्हणतो। दैनंदिन भाषेमध्ये आपण आवाज असं म्हणतो, परंतु याच आवाजाला शास्त्रीय भाषेमध्ये ध्वनी म्हणजे साऊंड असं म्हटलं जातं। आपण इतर काही घटना बघू ज्यामधून आपल्याला ध्वनी ऐकू येतो। या ठिकाणी हे संगीत वाद्य गिटार वाजवली जात आहे। या ठिकाणी गिटारच्या या तारा छेडल्या असता आपल्याला हा ध्वनी ऐकू येतो। तर जेव्हा आपण टाळ्या वाजवतो आणि अनेक लोक जेव्हा टाळ्या वाजवतात, एखाद्या वेळेला हा पोलीस अशा प्रकारे वाहने वगैरे थांबवण्यासाठी शिट्टीचा वापर करतो। या विविध उदाहरणांमध्ये आपल्याला प्रत्येक उदाहरणामध्ये कंपने निर्माण होतात, परंतु काही उदाहरणांमध्ये आपल्याला ही कंपने जाणवतात, तर काही उदाहरणांमध्ये कंपने जाणवत नाहीत, परंतु ती कंपने तेथेही निर्माण होतात। तर ही सर्व कंपने हवेतील रेणूंना दिली जातात आणि यामुळेच ध्वनी निर्माण होतो। आता आवाज ऐका। कोणता आवाज ऐकू येतोय? पहाटेच्या वेळेला आपल्याला या पक्ष्यांचा किलबिलाट ऐकू येतो। मग वरील उदाहरणांवरून आपल्या लक्षात येतं की ध्वनी म्हणजे काय, तर घंटा किंवा पक्ष्यांची किलबिल किंवा रेडिओचा आवाज, टीव्हीचा आवाज, या सर्व उदाहरणांमध्ये आपल्याला आवाज केव्हा ऐकू येतो? एखादं वाद्य वाजवतो आपण, त्यावेळेला आपल्याला आवाज ऐकू येतो। बघा काय होतं या ठिकाणी, तर
ज्या वेळेला एखादं वाद्य वाजवलं जातं त्यावेळेला बघा अशा प्रकारच्या लाटा निर्माण होतात. या ठिकाणी ही जी तार आपल्याला आहे हिची हालचाल होताना आपल्याला दिसून येत आहे. म्हणजेच या ठिकाणी कंपन होत आहे. तर ध्वनी निर्माण होण्यासाठी एखाद्या वस्तूचे कंपन होणे आवश्यक असते. तर प्रत्येक वेळेला आपल्याला ही कंपने जाणवतातच असे नाही. काही वेळेला कंपन आपल्याला जाणवत नाही, परंतु तेथे कंपने निर्माण होत असतात आणि त्यामुळेच आपल्याला ध्वनी ऐकू येत असतो. तर तबला वाजवल्यानंतर आपल्याला आवाज ऐकू येतो. कधी आवाज ऐकू येतो? ज्या वेळेला तबल्यावर हाताने थाप दिली जाते त्यावेळेला तबल्यावर बसवलेले हे चामडे असते, हे चामडे ताणून बसवलेले असते आणि ज्या वेळेला या तबल्यावर आपण हाताने थाप मारतो त्यावेळेला या ताणून बसविलेलं कातड जे आहे किंवा चामडे जे आहे ते कंप पावते आणि या कंपनांमुळेच तबला वाजवल्यावर म्हणजे तबल्यावर हाताने थाप मारली की आपल्याला आवाज ऐकू येतो. तर तंतुवाद्य म्हणजेच या ठिकाणी विविध प्रकारच्या जाडीच्या धातूच्या एक किंवा अनेक तारांचा वापर केलेला असतो आणि यांच्यावर हाताने किंवा एखाद्या धातूने नाद निर्माण करून एक प्रकारचा आवाज आपल्याला ऐकू येतो. तर तंतुवाद्य हे वेगवेगळ्या जाडीच्या धातूच्या एक किंवा अनेक तारांद्वारे नाद निर्माण करण्यासाठी बनविण्यात आलेले एक वाद्य असते. तर सतार, तंबोरा, वीणा, सारंगी, गिटार ही तंतुवाद्ये होत. आता तंतुवाद्ये, सुषिर वाद्ये आणि चर्मवाद्य असे वाद्यांचे विविध प्रकार आहेत. तर तबला किंवा ढोल ही चर्मवाद्ये होत, तर फ्ल्यूट किंवा पुंगी ही सुषिर वाद्य होत आणि गिटार, हार्मोनियम ही तंतुवाद्ये होत. तर या प्रत्येक प्रकारच्या वाद्यातून ध्वनी निर्माण होण्यासाठी त्या वस्तूचं कंपन होणं आवश्यक असतं. तर ध्वनी स्रोत म्हणजे काय? तर ध्वनी कसा निर्माण होतो किंवा आपल्यापर्यंत तो ध्वनी कसा पोहोचतो हे आपण मागील इयत्तांमध्ये शिकलेलो आहोत. ज्या वस्तूमुळे ध्वनी निर्माण होतो तिला ध्वनी स्रोत असे म्हणतात. बघा, रेडिओ, टीव्ही, स्पीकर किंवा आकाशात उडणारं विमान या सगळ्या वस्तूंमधून आपल्याला ध्वनी निर्माण झालेला समजतो. ते झाले ध्वनी स्रोत आणि हा ध्वनी आपल्या कानापर्यंत ऐकू येण्यासाठी म्हणजेच तो ध्वनी निर्माण होण्यासाठी वस्तूचं कंपन होणं आवश्यक असतं, हेही आपण शिकलेलो आहोत. वाद्यांमधून ध्वनी निर्माण होतो हे आपण बघितलं, परंतु त्यासाठी तबला असेल किंवा तंतुवाद्य असेल तर त्यावर आपल्याला तबला म्हणजे चर्मवाद्य असतील तर त्यावर आपल्याला हाताने थाप मारावी लागते, तर तंतुवाद्य असतील तर त्याला आपल्याला बोटाने किंवा एखाद्या धातूच्या पट्टीने ती तार आपल्याला छेडावी लागते.
तर तंतुवाद्याची तार छेडली असता ती तार कंपन पावत असल्याचे आपल्याला दिसते. तर कंपन पावणे म्हणजे काय? तर या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल ही तार दोन्ही टोकाला घट्ट बांधलेली असते, म्हणजेच तारेची दोन्ही टोके स्थिर असतात. कंपन पावताना ज्या ठिकाणी तिला छेडली जाते त्या मध्यस्थितीपासून, त्या ठिकाणापासून ती तार एका बाजूला जाऊन पुन्हा मध्यस्थितीत येते. तर ही तारेची अशी गती पुन्हा पुन्हा ठराविक काळाने होत राहते आणि त्यातून आवाज येत राहतो. तर ही गती म्हणजेच नियतकालिक गती होय, पिरियॉडिक मोशन. आपण गतींबद्दल शिकलेलो आहोत. तर पुन्हा पुन्हा ठराविक काळाने होणारी गती, तीच क्रिया पुन्हा पुन्हा ठराविक काळाने होते, याला आपण नियतकालिक गती असे म्हणतो. तर या ठिकाणी ती तार काय होते बघा, मध्यस्थितीपासून एका बाजूला जाऊन पुन्हा मध्यस्थितीत येते आणि पुढे मागे अशी तिची हालचाल होत राहते. मग थोडक्यात कंपन म्हणजेच व्हायब्रेशन्स म्हणजे काय, तर पदार्थाची पुढे मागे होणारी हालचाल. आणि या हालचालीमुळे अशा प्रकारची ही कंपने निर्माण, म्हणजेच या ठिकाणी ध्वनी निर्माण होतो, म्हणजेच त्या ठिकाणी हालचाल होणं आवश्यक असतं. पदार्थाची पुढे मागे होणारी हालचाल म्हणजेच कंपन होय. सो व्हायब्रेशन ऑफ एन ऑब्जेक्ट इज नेसेसरी फॉर जनरेशन ऑफ साऊंड. त्या ठिकाणी त्या पदार्थाची हालचाल होणं अत्यंत आवश्यक असतं. तर ध्वनी निर्माण कसा होतो ते आपण बघितलं. तर ध्वनी आपल्याला ऐकू कसा येतो, तर ध्वनी स्त्रोताभोवती हवा असते, बरोबर. ज्या वेळेला एखादं तंतुवाद्य किंवा रेडिओ, कोणतंही वाद्य असू दे, कुठूनही आवाज येऊ दे, सभोवती काय असते, हवा होत असते. ध्वनी स्त्रोताचे कंपन होऊ लागले की त्याच्या लगतचा हवेचा थरही कंप पावतो आणि अशा प्रकारे हवेचे रेणू थरथरल्यावर ध्वनी लहरी निर्माण होतात. या ठिकाणी तुम्हाला दिसते बघा, कुत्रा जेव्हा भुंकतो त्यावेळेला ही आजूबाजूला असलेल्या या हवेचे जे कण आहेत, हवेचे जे थर आहेत, तो थर कंप पावतो आणि ध्वनी स्त्रोतापासून सर्व दिशांना ध्वनीच्या कंपनाची एक लाट पसरत जाते. ही लाट म्हणजेच ध्वनी लहरी होय. या ध्वनी लहरी जेव्हा आपल्या कानांपर्यंत पोहोचतात त्यावेळेला आपल्या कानामध्ये असणारा हा जो पडदा आहे, हा पडदा कंपन पावतो आणि या कंपनांमुळे निर्माण होणारी संवेदना आपल्याला कानातील चेतातंतूंमार्फत मेंदूपर्यंत पोहोचते आणि आपल्याला ध्वनी ऐकू येतो. तर ध्वनी लहरी हा ऊर्जेचा एक प्रकार आहे. बघा कशा प्रकारे हवेचे रेणू थरथरतात. स्पीकर मधून जेव्हा आवाज येतो त्यावेळेला आजूबाजूला असलेले हे हवेचे जे रेणू आहेत हे थरथरतात आणि अशा प्रकारे या ध्वनी लहरी निर्माण होतात आणि तो आवाज आपल्यापर्यंत पोहोचतो. ध्वनी, नाद, आवाजाची निर्मिती, ध्वनीचं प्रसारण आणि या ध्वनीचे होणारे परिणाम याबद्दलचे विज्ञान म्हणजेच ध्वनीशास्त्र होय. ध्वनीची ही जी तीव्रता आहे, ही तीव्रता डेसिबल या एककामध्ये मोजतात. आता आपल्याला ध्वनी कसा ऐकू येतो हेही आपण शिकलेलो आहोत. आपल्या घशातील स्वरयंत्रांमध्ये असणाऱ्या ध्वनितंतूंच्या कंपनांमुळे ध्वनी निर्माण होतो. तर आपल्या घशामध्ये अशा प्रकारे व्होकल फोल्ड्स असतात, म्हणजेच स्नायूंच्या 2 पट्ट्या असतात आणि त्यांचं ज्या वेळेला कंपन होतं या कंपनांमुळे आवाज निर्माण होतो, ध्वनी निर्माण होतो.
तर स्वरयंत्रातून निघणारा, हे स्वरयंत्र आहे आपलं व्होकल कॉर्ड्स, आणि या स्वरयंत्रातून निघणाऱ्या या ध्वनीचा दर्जा या ध्वनी तंतूंच्या ताठरपणावर अवलंबून असतो. ज्याप्रमाणे आपण पाण्यामध्ये दगड टाकला तर काय होतं बघा, अशा लाटा निर्माण होतात. तर पाण्यात दगड टाकल्यानंतर ज्याप्रमाणे लाटा निर्माण होतात त्याचप्रमाणे या ध्वनी लहरी निर्माण होत असतात. तर कोणत्याही वस्तूच्या लयबद्ध कंपनामुळे ध्वनी निर्माण होतो. आता या लाटा सुद्धा आपल्याला लयबद्ध दिसतात, एका विशिष्ट लयीमध्ये या लाटा असतात. तर ध्वनी सुद्धा अशा प्रकारे लयबद्ध कंपनामुळे निर्माण होतो. बघा कशा प्रकारे या लाटा पसरत जातात, एका लाटेतून दुसरी लाट, दुसऱ्या लाटेतून तिसरी लाट, अशा प्रकारे या लाटा पसरत जातात. कंपन सुद्धा अशाच प्रकारे निर्माण होत असतात. जितका वेळ वस्तूला कंपने असतात तितका वेळ तो ध्वनी आपण ऐकू शकतो. वरून पडलेलं भांड, ते भांड पडल्यानंतर आपल्याला आवाज येतो, आपण त्याला हात लावल्यावर लगेच तो आवाज थांबतो. म्हणजेच या ठिकाणी त्या कंपायमान वस्तूला हात लावल्यानंतर आपण ती कंपन थांबवतो, त्याचमुळे तो आवाजही थांबतो. थोडक्यात, साऊंड इज जनरेटेड बाय द रिदमिक व्हायब्रेशन ऑफ एन ऑब्जेक्ट. कंपनांमुळे ध्वनी निर्माण होतो. काही वेळेला आपल्याला या वस्तूंची ही कंपने दिसतात, परंतु काही वेळेला वस्तूची कंपने इतकी सूक्ष्म असतात की ती आपल्या डोळ्यांना दिसत नाहीत. तर कंपन पावताना तार मध्यस्थितीपासून एका बाजूला जाऊन पुन्हा मध्यस्थितीत येते. तारेची ही गती म्हणजेच नियतकालिक गती होय. तर कोणत्याही वस्तूच्या या लयबद्ध कंपनांमुळेच ध्वनी निर्माण होतो. ज्या वेळेला या ठिकाणी त्या ढोलवर काठीने आघात केला जातो त्यावेळेला एक हवेचे रेणू थरथरतायत आणि एका विशिष्ट प्रकाराने लयबद्ध कंपनांमुळेच हा ध्वनी निर्माण होतो. आणि हे हवेचे रेणू थरथरल्यानंतर ज्या वेळेला आपल्या कानांपर्यंत ते पोहोचतात आणि कानामध्ये असलेल्या चेतातंतूंमार्फत आपल्या मेंदूला ती संवेदना पोहोचते आणि आपल्याला तो ध्वनी ऐकू येतो. एखाद्या वेळेला आपण एखाद्या भांड्यावर चमच्याने किंवा इतर कोणत्याही वस्तूने मारलं किंवा आघात केला तर आपल्याला आवाज ऐकू येतो. परंतु लगेच आपण ते चालूच ठेवलं तर तो आवाज चालू राहतो. परंतु त्या वस्तूला, त्या ताटाला आपण हात लावला तर ती कंपने थांबतात आणि ध्वनी ऐकू येणे बंद होते. म्हणजेच या ठिकाणी लक्षात घ्या, कंपनामुळे हा ध्वनी निर्माण होतो. कंपन थांबली की ध्वनी थांबतो. तर ध्वनी निर्माण करणाऱ्या अशा कंपनांचा अभ्यास साध्या दोलकाच्या सहाय्याने करता येतो. तर दोलक म्हणजेच ऑसिलेटर. या ठिकाणी चित्रात तुम्हाला झोपाळ्यावर झोके घेत असलेला एक मुलगा दिसत आहे. या झोका घेणाऱ्या मुलाच्या त्या कृतीचे म्हणजे त्या झोपाळ्याचं निरीक्षण करा आणि ही गती बघा. काय होतंय, ठराविक गतीने काय होतंय, पुढे मागे अशी हालचाल होत आहे. म्हणजेच ही काय आहे तर नियतकालिक गती आहे. दिस इज अ पिरियॉडिक मोशन. झोपाळ्याचे पुढे मागे होणे. जितक्या वेळा हलवतोय तितका तो पुढे जातो, तेवढाच तो मागे येतो. तर या ठिकाणी झोपाळ्याला झोका दिल्यानंतर झोपाळा एका टोकापासून दुसऱ्या टोकाकडे पुन्हा पुन्हा जाताना तो काय होतोय, परत तिची मध्यस्थिती जी आहे ती ओलांडताना दिसतो.
झोपाळा एका टोकापासून दुसऱ्या टोकाकडे जाताना काय होतोय, मध्यस्थिती ओलांडताना आपल्याला दिसतो. तर अशा प्रकारे पुन्हा पुन्हा पुढे मागे होणारा झोपाळा म्हणजे एक प्रकारचा दोलक होय. झुलणारा झोपाळा एका टोकाकडून दुसऱ्या टोकापर्यंत जाऊन पुन्हा पहिल्या टोकापर्यंत जेव्हा येतो तेव्हा झोपाळ्याचे एक दोलन पूर्ण होते. बघा, द स्विंग विल बी सीन टू क्रॉस द सेंट्रल पोझिशन. या ठिकाणी तो मध्यस्थितीला आहे, तो पुढे गेला तेवढाच मागे आला, परत तो मध्यस्थितीला येऊन पुढे गेला आणि मागे आला. सो the swing will be seen to cross the central position again and again as it moves from one end to the other of its swing. तर अशा प्रकारे हे झोपाळ्याचं पुढे मागे होणं म्हणजेच एक प्रकारचा हा दोलक होय. मग दोलन गती म्हणजे काय, ऑसिलेटरी मोशन. तर या ठिकाणी झोपाळा काय आहे, एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत जाऊन पुन्हा पहिल्या टोकापर्यंत येतो. त्यावेळेला झोपाळ्याचं एक दोलन पूर्ण होतं. बघा, एका टोकापासून मध्यस्थितीपासून तो एका टोकाला गेला, परत तेवढा मागे गेला आणि पुन्हा परत पहिल्या टोकापर्यंत जेव्हा आला तेव्हा झोपाळ्याचं एक दोलन पूर्ण होतं. तर मध्यस्थितीपासून पुन्हा पुन्हा पुढे मागे होणारी दोलकाची गती म्हणजेच दोलन गती होय. The back and forth motion of an oscillator on either side of a central position is called oscillatory motion. तर आयाम म्हणजे काय, एम्प्लिट्यूड. एखादा आपण रबर बँड घेतला आणि हा रबर बँड आपण ताणून सोडून दिला तर आपल्याला त्याला कंपने प्राप्त झालेली जाणवतात. या ठिकाणी आपण एक रबर बँड घेतला आणि हा रबर बँड ए पासून बी पर्यंत ताणला. ए ही रबराची मूळ स्थिती आणि बी पर्यंत आपण त्याला ताणला. हे ताणल्यानंतर बघा, या ठिकाणी आपण हा रबर ताणला, सोडून दिल्यानंतर तो पुन्हा पूर्वस्थितीत येतो. पण ए पासून बी पर्यंत जो ताणलेला आहे, हे जे अंतर आहे, जास्तीत जास्त जे अंतर आहे ते अंतर म्हणजे कंपनाचा आयाम होय. When we stretch a rubber band from A to B, the maximum distance between the original position, that is from A, to final position, that is up to B, is called the amplitude of vibration. जर आपण जास्त बल लावले तर हा रबर जास्त ताणला जाणार, म्हणजेच काय होणार आहे, आयाम वाढतो. इट विल इन्क्रीज द एम्प्लिट्यूड. आणि सोडून दिल्यानंतर खूप ताणलेला रबर जेव्हा आपण सोडून देतो त्यावेळेला आपल्याला रबराचा मोठा आवाज येतो. तर कमी बल लावलं आणि रबर ताणला तर तेव्हा होणारा आयाम हा कमी होतो, म्हणजेच आवाजही कमी होतो. तर अशा प्रकारे कंपनाचा आयाम म्हणजेच जास्तीत जास्त अंतर. आता दोलक म्हणजे काय हे आपण थोडंसं समजून घेऊ. दोलक, ऑसिलेटर. या ठिकाणी आपण हा एक लंबक घेतलेला आहे. या दोलकाला लंबक असंही म्हणतात. आता आपण या ठिकाणी एका आधारकाला हवेत अधांतरी राहील असा एक गोळा टांगून ठेवला. तर हा गोळा म्हणजेच लंबक किंवा पेंडुलम होय. A weight hung from a point so as to swing freely back and forth under the action of gravity. तर ज्या वेळेला आपण एका आधारकाला अशा प्रकारे हवेत अधांतरी टांगून ठेवतो आणि तो गोळा मागे पुढे त्याची जी हालचाल होत असते त्यालाच आपण लंबक किंवा पेंडुलम असे म्हणतो. आता कंपन होतो. ध्वनीसाठी, ध्वनी निर्माण होण्यासाठी कंपनांची आवश्यकता असते. पण हे कंपन म्हणजेच काय होतं तर आपण या दोलकाच्या सहाय्याने समजून घेऊ. या ठिकाणी लंबक जो आहे अशा प्रकारे आपण टांगून ठेवला आणि या लंबकाच्या ए ही त्याची मेन पोझिशन, मूळ स्थिती आहे.
आपण बी पर्यंत या लंबकाला, या दोलका जो आहे या ठिकाणी खेचून घेतला आणि सोडून दिला, काय होणार आहे? बी पर्यंत आपण तो खेचला, बी पासून तो परत ए पर्यंत येणार आणि परत कुठे गेला? मागे गेला. मागे जाऊन तो परत मूळ स्थितीकडे म्हणजे ए कडे येणार आणि परत बी कडे येणार. म्हणजेच लक्षात घ्या, ए ही मूळ स्थिती, ए पासून, या मूळ स्थितीपासून तो बी पर्यंत गेला, परत ए पासून मागे सी पर्यंत गेला, तर ए या मूळ स्थितीपासून बी किंवा सी पर्यंत व्यापलेलं जास्तीत जास्त अंतर म्हणजेच दोलनाचा आयाम होय. तर या ठिकाणी जेवढं अंतर तो ए बी जाणार आहे तेवढंच अंतर तो ए सी जाणार आहे. तर जेव्हा एखादी वस्तू एका बाजूकडून दुसरीकडे व परत मूळ जागी अशी हालचाल एका ठराविक मार्गाने करते तेव्हा ती वस्तू कंप पावते असे म्हणतात. दोलकाचे मध्यस्थितीपासून, या ठिकाणी मध्यस्थितीला दोलक आहे, मध्यस्थितीपासून डावीकडचे किंवा उजवीकडचे कमाल अंतर म्हणजेच दोलन विस्तार होय. बघा या ठिकाणी ए बी किंवा ए सी हा झाला दोलनाचा आयाम आणि मध्यस्थितीपासून म्हणजेच डावीकडचं किंवा उजवीकडचं कमाल अंतर, जास्तीत जास्त महत्तम अंतर म्हणजेच दोलन विस्तार किंवा दोलनाचा आयाम होय. तर या ठिकाणी ए बी किंवा ए सी हा दोलनाचा आयाम आहे. तर लंबकाच्या ए या मूळ स्थितीपासून बी किंवा सी पर्यंत व्यापलेल्या महत्तम अंतरास दोलनाचा आयाम असे म्हणतात. आता स्थितीस्थापकता, इलॅस्टिसिटी, आपण बघितलं तर रबर ताणला तर तो ताणला जातो आणि सोडून दिल्यानंतर परत मूळ स्थितीत येतो. या गुणधर्माला स्थितीस्थापकता, इलॅस्टिसिटी असे म्हणतात. ताणलेला रबर ज्या वेळेला आपण ताणतो ते महत्तम अंतर म्हणजेच काय झालं? आयाम. ताणल्यानंतर जेवढा आपण जास्त बल लावू तेवढा तो अधिक ताणला जातो आणि सोडल्यानंतर तो मूळ स्थितीत येतो. A stretch rubber returns to its original state when it is released and this property is called elasticity. तर ताणलेल्या रबर बँड्स मध्ये आपण बघितलं, एखाद्या घट्ट वाटीवर आपण जर रबर अशा प्रकारे ताणून धरला आणि तो असा त्याच्यावर हाताने खालीवर करण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला रबर बँड मध्ये कंपनं निर्माण झालेली जाणवून येतात. तर ताणलेल्या रबर बँड मध्ये कंपने निर्माण होतात तेव्हा स्थितीस्थापकता कार्य करत असते. When a stretch rubber band vibrates, elasticity is at work. त्याचप्रमाणे लंबकाचे पण दोलन होत असताना पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण कार्य करत असते. ज्या वेळेला हा लंबक किंवा दोलक ज्या वेळेला एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे जातो त्यावेळेला खालून काय आहे? फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी, पृथ्वीचं गुरुत्वाकर्षण त्याच्यावर कार्य करत असतं. तर लंबकाचे दोलन होत असताना पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण त्या दोलकावर कार्य करत असते. थोडक्यात आज आपण काय शिकलो? आपल्या घशातील स्वरयंत्रांमध्ये असणाऱ्या ध्वनितंतूंच्या कंपनांमुळे ध्वनी निर्माण होतो. मध्यस्थितीपासून पुन्हा पुन्हा पुढे मागे होणारी दोलकाची गती म्हणजे दोलन गती होय. रबर ताणल्यानंतरचे जास्तीत जास्त अंतर म्हणजेच कंपनाचा आयाम होय. आणि ध्वनीच्या निर्मितीसाठी अशा प्रकारे हालचालींची म्हणजेच कंपनांची आवश्यकता असते. तर अशा प्रकारे ध्वनी कशा प्रकारे निर्माण होतो? दोलन गती
आणि दोलन म्हणजे काय हे आपण बघितलेलं आहे. दोलकाचा दोलन काळ किंवा वारंवारिता या संज्ञांबद्दल आपण पुढील भागामध्ये अधिक माहिती घेणार आहोत. थँक्यू. तर आजचा घटक आवडला ना? अशीच माहिती मिळवण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हे व्हिडिओ पुन्हा पुन्हा पहा. पुन्हा भेटणार आहोत पुढच्या भागात. थँक्यू.